हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैश्वरमानन्दी वल्लभं सद्गुरो सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगीश्वरं वन्दे ज्ञानदेवाकुलासना। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र येथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ। कालच्या चिंतनामध्ये आपण 27 नंबरच्या श्लोकावरचा विचार करायला लागलोय। प्रशांत मनसं हेनं योगिनं सुखमोत्तमं उपैती शांतरजसं ब्रह्मभूतं कल्मषम। 27 नंबरचा भगवद्गीतेतील श्लोक आणि त्यावरती 6व्या अध्यायामधील ज्ञानेश्वरी मधल्या ओव्या, त्याचा विचार। पाठी केतुलिनी एके वेळे तया स्थैर्याची मिळे आत्मरूपी जवळे येईल सहजे। आत्मस्वरूपाजवळे येईल सहजे म्हणजे असा जर अभ्यास मनाचा निग्रह करायचा केल्यानंतर कोणत्या तरी वेळी ते चित्त काय होईल, आत्मस्वरूपाच्या जवळ येईल। म्हणजे अभ्यास चालू राहायला पाहिजे। जेव्हा रजोगुण निघून जातो, रजोगुण शांत होतं म्हटलेलं आहे, शांत रजसम आणि प्रशांत मनसम, मग ब्रह्मभूत होतो आणि मग त्याला उत्तम अशा सुखाची प्राप्ती होते। त्यामुळे रजोगुण गेला की त्याचा विक्षेप जातो आणि मी माझं करायला लावणारा आणि नाचवणारा विक्षेप शांत झाला। लोभ वाढवणारा आणि जगाचा विचार करायला लावणारा रजोगुण आहे, तो जर शांत झाला तर आपोआप जगाकडली ओढ कमी होते आणि आत्मसुखाची ओढ लागते। त्यासाठी आपण एक चिंतनासाठी ओवी घेतली होती। शेवटी आत्मसुखाच्या गोडिया विटे जो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानून आहे। तो इंद्रियांना किंमत द्यायची बंद करतो, कारण आत्मसुखाच्या ठिकाणी त्याची दृष्टी स्थिर झालेली असते। आत्मसुख म्हणजे माझ्यात आतच असलेलं माझं सुख आहे। ज्या सुखाचं मला भिक्षा मागायला दुसऱ्याकडे जावं लागत नाही त्याला आत्मसुख म्हणतात। आणि ज्या सुखाला हात पसरावा लागतो कुणाकडं, विषयांच्याकडे, शब्द स्पर्श रूप रस गंध सगळ्यांच्याकडे मागायला लागतंय। डोळ्यांना म्हणावं लागतंय, रे मला काहीतरी दाखवा, मला हे पाहायचं आहे। जिभेला म्हणावं लागतंय, मला हे खायचं आहे। हे सगळ्या गोष्टी परावलंबी आहेत। आणि म्हणून इथं माऊली बोलतात की ज्यावेळी पाठी केतुलिनी एके वेळे त्या स्थैर्याची मिळे, कधीतरी ते स्थैर्य वीर स्थिर होईल आणि त्यावेळी आत्मस्वरूपाजवळ येईल सहजे। आत्मस्वरूपाजवळ ते सहजपणाने येईल। 384 नंबरची ओवी आता। तया ते देखुनी अंगा घडेल ते तर अद्वैती द्वैत बुडेल आणि ऐकते जो उघडेल त्रैलोक्य हे पण आपली ओवी मागच्या वेळा आपण घेतलेली आहे। यामध्ये सगळं त्रैलोक्य ऐक्यामध्ये बुडालेला आहे असा अनुभव त्या साधकाला येऊ लागतो आणि तो साधक शांत होतो। आकाशी दिसरे दुसरे ते अभ्र जे विरे ते गगनेची का विश्व जैसे। दृष्टांत दिलाय माऊलीने बघा। ढग सगळे आकाशातले आहेत ना, ते विरून गेले की विश्व सगळं जग आकाशानंच भरून उरले की काय असं वाटायला लागतंय। तसं हे ढग जे आहेत, कोणते, रजोगुणातून येणाऱ्या विक्षेपाचे ढग, काम क्रोधादी विकारातून येणारा अस्वस्थपणा हा जेव्हा शांत होतो, माझी कुणाकडेच काही मागणी शिल्लक राहत नाही, मी हाताकडे काही मागत नाही, डोळ्यांच्याकडे काही मागत नाही। बघा, बाहेरच्याकडे मागायचा हा मुद्दा संपतो। तो संपला की मी माझ्याजवळ येतो, मग मी माझ्या इंद्रियांच्याकडे मागायला लागतोय। अरे जरासं असं करा रे, हात वर घ्या। मग हाताला मी तसं म्हणतो, तर मी हाताकडे काही मागत नाही, डोळ्यांच्याकडे मागत नाही, मला हे दाखवा, कानांना म्हणत नाही मला हे ऐकवा। अशी सगळ्यांच्याकडली माझी मागणी शांत होते। त्यावेळी ते ढग म्हटलेलं आहे की जे आकाशी दिसे दुसरे ते अभ्र जै विरे। दुसरे म्हणजे वेगळेपणानं आकाशात जे वेगळे आभाळ दिसायला लागते ते आकाश राहिलं बाजूला आणि दुसरंच आकाश दिसायला लागतं, ते ढगाने युक्त असलेलं आकाश आहे।
पण जेव्हा ढग वाऱ्यानं हळूहळू हळू विरून जातात तेव्हा हे विश्व केवळ आकाशानंच भरलेलं आहे असं वाटायला लागतं. त्या योग्याची स्थिती सांगितलेली आहे बरं काय. आपल्याला सुद्धा नामाच्या ठिकाणी असं मन रजोगुण जेव्हा शांत होतो तेव्हा विक्षेप शांत होतात, हातापायाच्या डोळ्याच्या हालचाली बंद होतात आणि आपलं मन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी किंवा त्या नामीच्या ठिकाणी ते नाम स्थिर व्हायला लागतं. आणि जेव्हा नाम नामीच्या ठिकाणी स्थिर व्हायला लागतं तेव्हा मगापासून येणारे संसाराचे विचार जे आहेत, संसाररूपी विचाराचे ढग जे आहेत, ते ढग हळूहळू त्या नामाच्या किंवा आत्मस्वरूपाच्या जवळ जाणाऱ्या वाऱ्यानं विरायला चालू होतात आणि सगळं जग विश्व केवळ आकाशानं भरलेलं आहे. मी त्या विश्वातला एक भाग नाही तर मीच विश्वरूप होऊन जातो असा अनुभव माऊली बोलतात. आणि सांगताना म्हटलेलं आहे की चित्त विरलं किती काय होतं, मग चैतन्याशी एकरूप होतं. पुढच्या ओवीमध्ये तेच सांगतात. अगोदर दृष्टांत दिला, आता तैशे बोलतात बघा. तैशे शब्दाचा अर्थ इकडं जे म्हटलेलं आहे ना, आकाशी दिसे दुसरे ते आबर जे विरे ते गगनची का भरे विश्व जैसे तैशे. जैसे म्हटलं की दृष्टांत, तैशे म्हटलं की सिद्धांत. तैशे चित्त लया जाये आणि चैतन्याची आगवे होईल. त्यावेळी ते चित्त काय होतं, विरतं. आणि विरलं तर ते कुठं एकरूप होईल, चैतन्याशी. समजा पाण्याचा एक मोठा बाऊल आहे किंवा मोठा टब आहे. त्या पाण्याच्या टबामध्ये बर्फाचा एक तुकडा आपण टाकला तर तो बर्फाचा तुकडा समजा काही वेळानं विरघळला तर तो कुठं जाईल. तर बर्फ हे सुद्धा पाण्याचं घनरूप आहे आणि पाणी हे बर्फाचं द्रव रूप आहे. उलटं सुलटं जरासं आपण विचारात घ्यायला लागलोय. आता दोन्हींचं लक्षणं समान असल्यामुळं चित्ताचं आणि चैतन्याची लक्षणं समान आहेत. त्यामुळे चित्त ज्यावेळी विरतं त्यावेळी चैतन्याशीच एकरूप होतं. ते चित्त विरलं आणि संसाराशी एकरूप झालं असं कधी होत नाही बरं काय. चित्त विरतच नाही, संसाराशी एकरूपच होत नाही, कारण त्यांची मॅचिंगच नाही. जिथं मॅचिंग असते ना तिथंच ते जुळतं. चित्ताचं आणि संसाराचं जुळत नाही. म्हणून इथं म्हणलं आहे तैसे चित्त लया जाये आणि चैतन्याची आघवे होय. आघवे म्हणजे सर्व विश्व हे चैतन्यच होतं. सगळं जग हे विश्वची माझी घरं. कसं जाय उत्तर झालंय बघा तयार. भगवंत माऊली काय बोलतात, हे विश्व माझं घर. का, माझं स्वतःचं घर विरून गेलं म्हणून विश्वघर झालं. हा मुद्दा त्यातला मुख्य गोष्ट आहे. छोटंसं डबकं होतं, त्या डबक्याचे पाण्याची लाट आल्याबरोबर ते त्या डबकं त्या पाण्याशी एकरूप झालं मोठ्या लाटेशी. त्यामुळे त्याचा डबकेपणाने उपाधी त्यानं टाकून दिली. माझं छोटंसं घर होतं पण त्या घराकडं माझं दुर्लक्ष झाल्यामुळं, म्हणजे ते घर माझ्या मनातच नसल्यामुळं ते घर विश्वाशी एकरूप झालं. म्हणून माऊली बोलतात एवढ्या मोठ्यानं धाडसानं, हे विश्वाची माझे घर ऐशी मती जयाची थोर किंबहुना चराचर आपण झाला. सगळ्या चराचराशी तू एकरूप होतो आणि सगळं विश्व जे आहे ते घरासारखं वाटायला लागतं, कारण चैतन्याची चित्ताची गाठ पडलेली असते. चित्त विरलं की चैतन्याशी एकरूप होतं. त्यामुळं प्रसन्न आणि शांत, म्हणूनच त्याला प्रशांत म्हणलेला आहे शब्द. ते चित्त कसं असतं, प्रसन्न. प्रसन्न झालं की ते शांत होतं, म्हणून प्रसन्न शब्द, प्रशांत शब्द वापरलाय ना. प्रशांत शब्द काय वापरला, प्रशांत मनसम सुखम किंवा उपैती शांत रजसम ब्रह्मभूतम अकल्मषम अशी शब्द जे वापरले ते त्यासाठी आहेत. तैसे चित्त लया जाय आणि चैतन्याची आगवे होय. ऐशी प्राप्ती सुखोपाय आहे येणे. तसे अभ्यासाच्या योगानं, ध्यान योगाच्या योगानं, नामाच्या साधनेनं चित्त आत्मचैतन्यात लयाला जातं आणि हे सर्व विश्व चैतन्य होतं. तात्पर्य याचं काय थोडक्यात, तर सुखकारक उपायाने अशी आत्मप्राप्ती होते. ह्याला काय त्रास झालेला नाही बरं काय. चित्ताला चैतन्याशिवाय जाताना त्रास होत नाही. त्रास खरा जरा मनाचा मधलाचा अडथळा जो आहे तो मनाच्या रजोगुणाचा अडथळा असतो. पण ज्यांचा रजोगुण शांत झाला तर मग मदत विरळ पडदा जो आहे आत्मस्वरूपाच्या आणि चित्ताच्या मध्ये तो नाहीसा होतो. आणि त्यामुळे चित्त आणि चैतन्य हे दोन्ही गोष्टी एकत्र झाल्यामुळे त्याला सुखाची प्राप्ती होते. उपैती सुखम
आणि ते सुख कसं आहे? उत्तम सुखम. शब्द काय वापरलेला आहे? सुखम उत्तमम. उत्तम सुख आहे, उपैती प्राप्त होतं. श्लोकामध्ये सांगितलंय. त्याच ओवीचा संदर्भ, त्याच श्लोकामध्ये शब्दाचा संदर्भ ह्या 386 नंबरच्या ओवीमध्ये आहे की चित्त जे आहे ते उपैती म्हणजे सुखच त्याच्याजवळ येतं. त्या सात्विक सुखामध्ये मन प्रवेश करतं. सुख जवळ आलं की चित्त एकरूप होतं त्या सुखाशी. आपल्याला पण असं कधीतरी एखादी गोष्ट घडली की आपल्याला काही आठवत नाही, आपण शांत होतो. एक आनंदाची एक पातळी आपली असते त्यावेळी. त्यामुळे हे सुख अत्यंत उत्तम मानलेलं आहे, कारण ते त्याला चढ उतार नाही. पुढे आणि अजून आपण बघणार आहोत ते सुख कसं असतं. ते निरतिशय आहे. ते यापेक्षा अधिक दुसरं जगामध्ये काही नाही, म्हणून त्याला निरतिशय सुख म्हटलंय. सातिशय शब्द नाही, कारण सातिशय म्हणजे त्याच्यापेक्षा दुसरं सुख कुठलं तरी वरचढ आहे. इथं निरतिशय सुख म्हटलं, याचा अर्थ असा आहे की त्याच्यापेक्षा कुठलं सुख मोठं नाही, म्हणून ते उत्तम आहे. त्यामुळं त्याबद्दल अशा स्थितीमध्ये गेलेला जो योगी असतो ते दुसऱ्याचं सुख पाहून माझं कमी वाटत नाही, ते उत्तम सुख असतं. दुसऱ्याचं सुख बघितलं, बरेच वेळा आम्ही प्रापंचिकाचं लक्षण जे आहे, दुसऱ्याचं सुख बघितलं की माझं सुख मला कमी वाटतं. दुसऱ्यांची मुलं हुशार वाटतात, दुसऱ्यांची घरं चांगली वाटतात, दुसऱ्यांच्या गाड्या चांगल्या वाटतात, ही उणीव धरूनच मी मरतो. अशी उणीव घेऊनच मी मरत असतो. ह्या उणीवा जेव्हा संपतात ना, तेव्हा सगळी डबकी भरून जातात. आणि डबकी भरली की एकरूपता, चित्तात चैतन्याचा किंवा चैतन्यामध्ये चित्ताचा लय होतो आणि शांततेचा अनुभव होतो. त्यामुळं त्याला, अशा योग्याला आपलं सुख हे जे आहे आत्मसुख, ते इतरांच्या पेक्षा कमी वाटत नाही. उलट त्याच्या सुखाकडे बघून दुसऱ्यांना हेवा वाटतो. इतका कसा हा सुखी आहे, इतका कसा हा आनंदी आहे, इतके वाईट प्रसंग घडले तरी आनंदाने कसा जगतो, अशी त्यांना कदाचित विचार मनामध्ये येत असेल. त्यामुळं विषय सुखाचा वियोग होतो, हे आपण पायरीत अगोदर बघितलेलं आहे. आणि हे सुख कसं आहे? दुःख संयोग रहितम. जिथं दुःखाचा संबंध न येणारं सुख आहे. आणि आम्ही आता जे भोगतोय विषयाचं सुख, ते ज्याच्याशी दुःखाचा संबंध आहे. ज्यावेळी ते सुख येतं त्यावेळी दुःख घेऊनच येत असते. आपण त्याला सुख म्हणतो. खरं बघायला गेलं तर एकच दुःख आणि एकच सुख आहे. म्हणजे विषयाद्वारे जे मिळतं ते दुःख आणि विषय रहित मिळतं ते सुख. दुसरं सुखही नाही आणि दुसरं दुःख पण नाही. इथं वर्णन केलेलं आहे की विषय सुखाचा वियोग होतो, म्हणून आपल्याला भीती वाटते, चिंता वाटते, पण या सुखाचा वियोग होत नाही. पण यासाठी फक्त कल्मश शब्द वापरलाय बघा. त्यामध्ये काय म्हणतात? अकल्मषम असं चित्त असलं पाहिजे. म्हणजे आपलं अंतःकरण पापरहित व्हायला पाहिजे. आणि पापरहित होणं म्हणजे काय? दुसऱ्याशी मत्सर, त्याच्या निंदा किंवा त्याच्याबरोबर चोरी, चहाडी, भांडणं लावण्याची वृत्ती, ह्या सगळ्या वृत्ती आपल्या मावळल्या पाहिजेत. मगच आपण पापरहित होतो. म्हणून सुखाचं स्थान विसरलं की विक्षेप येतात. आपल्याला खरा सुखाचा पत्ता कळत नाही. म्हणूनच माझ्यात विक्षेप नावाचा दोष आहे. ते काय करतं? एक, खरं सुख दाखवतच नाही. काय होतं? भलतंच दाखवतं. जे योग्य आहे ते सोडून दुसरंच दाखवणं हे विक्षेपाचं लक्षण आहे, रजोगुणाचं लक्षण आहे. जे खरोखर आहे ते न दाखवता दुसरंच दाखवणं म्हणजे विक्षेप. आणि जे आहे त्याच्यावरती पडदा टाकणं म्हणजे आहे ते न दिसणं, याला आवरण म्हणतात. आणि आहे त्याच्यापेक्षा भलतं दिसणं याला विक्षेप म्हणतात. विक्षेप आणि आवरण या दोन शक्ती अशा पद्धतीने काम करत असतात. आपल्याकडं सुखाचं खरा पत्ता आपल्याला लागलेला नाही. म्हणून माऊलींनी 9व्या अध्यायामध्ये सांगितले ना की कुठं आहे तो? हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा आरामू. कुठं सर्व सुखाची प्राप्ती होते? आपल्याच हृदयामध्ये. दुसऱ्याशी तुलना करायची आपण बंद केली ना, तर आपल्यामध्येच आपण सुखी आहोत याची जाणीव आपल्याला व्हायला लागते. खरं बघायला गेलं तर सुखाचा पत्ताच अजून आम्हाला कळला नाही. त्यामुळे आम्ही चाचपडतो.
आणि तपासायला जातो. हे खाऊन बघूया, ते वापरून बघूया, ही गाडी बदलून बघूया, दुसरी गाडी घेऊन बघूया, त्यांच्याशी जरा गप्पा मारून बघूया, आता ह्यांची दुस्ती तुटली त्यांच्याशी करून बघूया. नुसतं तपासण्यामध्येच आयुष्य जातं. त्यामुळे खरं सुख आहे ते माझ्याजवळ आहे हे जेव्हा कळेल, पासे त्वचेची या पदराड, पाहे पा दूध पवित्र आणि गोड. दूध कसं आहे? पवित्र आहे, गोड आहे. पवित्र काय असतं? ज्ञान पवित्र आहे, ज्ञान गोड आहे, पवित्र आणि गोड. पासे त्वचेची या पदराड, फक्त म्हशीच्या किंवा गायीच्या त्वचेच्या पलीकडंच पवित्र आणि गोड त्या दुधाचा साठा आहे. पण गोचिडाला कळत नाही. ते काय करतं? पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासे त्वचेची या पदराड, ते अव्हेरुनी गोचिड अशुद्ध काय शेविशी. अशुद्ध असलेलं रक्त सेवन करतात ते गोचिड. तो गोचिड काशीवर बसलेला असतो म्हशीच्या. वास्तविक त्यानं दूध प्यायला पाहिजे होतं, पण त्याला कळतच नाही. तो वरच्यावरची नांगी मारतो, वरच्यावर नांगी मारली की फक्त रक्तच येतं. ते दुर्गंधयुक्त आणि अशुद्ध आहे. वरच्यावर नांगी मारली की पृष्ठभागावरलं विषय सुखाचंच फक्त प्राप्ती होते, आतल्या आत्मसुखाची नाही. त्यानं समजा आणि 2 मिलीमीटर नांगी जर आत मारली असती तर त्याला दूध सापडलं असतं. तसं जीवानं विषय सुखाची टळपणं बाजूला काढली असते, आत गेला असता तर त्याला आत्मसुखच भेटलं असतं. वरती पृष्ठभागावर काहीच नसतं ना. पृष्ठभागावर शंखाने शिंपले असतात. मोती जर शोधायचं असेल तर समुद्राच्या तळाशी जावं लागतं. आणि समुद्राचा तळ म्हणजे आपलं आत्मस्वरूप, हृदयाकार ज्याला आपण म्हणलं, तिथंच शोध घ्यावा लागतो. सुखाचा पत्ताच मी विसरलो, म्हणून खऱ्या सुखापासून मी वंचित झालो. माझ्यात विक्षेप आहे. विक्षेप म्हणजे चंचलता आहे. चंचलतेतून मला माझं सुख कमीच वाटतं, नेहमी कमी वाटतं. आणि या कमी सुखाला भरून काढण्यासाठी मी धावतो. मला ज्यावेळी कळेल जे मला प्राप्त झाले ते माझ्यासाठी पुरेसं आहे, तू काय ठेविले आनंद ते तैशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. अशी वृत्ती जर तुकोबांच्या माहितीप्रमाणे, वचनाप्रमाणे जर आपण केली तर जैशी स्थिती आहे तैशापरी राहे. नाथ महाराज म्हणतात, जशी स्थिती तुला भगवंतानं जे प्रारब्धानं दिले ना, धन दिलं, मान दिलं, शरीर दिलं, माणसं दिली, त्यात समाधानी राहा ना तू. तर नाही, ही माणसं माझं त्यांचं जुळत नाही, हे धन मला कमी आहे, माझ्या गरजा भागवू शकत नाही. आता तुला गरजा वाढवायला कोणी सांगितलं? वाढलेल्या गरजा भागवता येत नाहीत. गरजा भागवता येत नाहीत बरं का? नाही काय, वाढलेल्या गरजा भागवणे इतकी ताकद त्या धनामध्ये नसते. म्हणून मला धन कमी वाटतं, मला हा दिलेला मान कमी वाटतो, ह्याच्यापेक्षा मला मान मिळायला पाहिजे असं वाटतंय, माझी कीर्ती वाढायला पाहिजे. त्यामुळे मी तृप्ती घालवतोयच, कधी समाधानच वाटत नाही. मी जेवतोय आणि लक्ष देतोय दुसऱ्याच्या ताटाकडे. तुझ्या समोर वाढलंय ते खा आणि ढेकर दे ना. नाही ढेकर देत तर तो काय करतो? दुसऱ्याच्या ताटाकडे बघत बसतो, म्हणून अतृप्त राहतो. जीवन भुकेलेला, काय त्याला म्हणता येईल? जेवतो पण भुकेलेला आहे. आम्ही जीव तसेच आहोत. माझ्याकडे सगळं आहे, माझ्याकडे सगळ्या प्राप्ती आहेत, तरी माझी वकवक काय थांबलेली नाही. आणि इथं का थांबलेलं नाही माहिती आहे का? खऱ्या सुखाजवळ तो जीव गेलाच नाही. चित्ताची जेव्हा गाठ आत्मस्वरूपाशी पडते, म्हणजे देवाशी पडते, त्यावेळी तो देव कसा आहे? तृप्ती देणारा आहे, शांती देणारा, समाधान देणारा आहे. त्याची तरी कधीतरी ध्यानात जाऊन नामाच्या साधना करून कधीतरी भेट घे ना त्याची. नाही घेत, हा भेटतो जी दुःख देणारी आहेत त्यांना जाऊन भेटतो. विषयातली सगळी सुख आहेत ही दुःखरूप आहेत. मग दुःखरूप सुखाला, दुःखरूप आहेत त्यांना सुखरूप आहेत म्हणून तू तिकडं जातोस, आणि अंती हातात काय येतं? दुःखच येतं. मग चुकलं कुठं? सुख शोधण्यात चुकलेलं आहे. सुख शोधायला बाहेर गेलो म्हणून सुख तर माझ्याजवळच आहे, काकेला कळसा, आणि फिरतोय गावभर. आणि नंतर कळतो, केव्हा कळतो? कळलं तर एखाद्या सद्गुरूंच्या मुखातून काहीतरी ऐकलं, किंवा कुठल्या तरी एखाद्या ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथातून समजा काहीतरी डोक्यात काहीतरी उपरती आलीच तर कळेल, अरे मी चुकलो, माझा रस्ता चुकला, माझं शोधण्याचं ठिकाण चुकलं, माझं लावायचं लेबल चुकलं. दुःखाला मी सुखाचं लेबल लावत होतो आणि त्याला सुख समजून मी माझ्याजवळ आणत होतो, आणि आणलं तर त्यानं आहे तसा धुडकोस घातलाच माझ्या अंतःकरणामध्ये. म्हणून इथं म्हणलेलं आहे, सुखाचं स्थान विसरणं ही विक्षेप स्थिती रजोगुणातून येते. त्यामुळे रजोगुण हा काय दाखवतो? सुखाचं स्थान घालवतो.
म्हणून आपण ह्या ठिकाणी विचार केला पाहिजे. हळूहळू हळू आहाराच्या द्वारे, विहाराच्या द्वारे, संगती चांगली निवडून आपला रजोगुण आपण कमी करू शकतो. आपल्याला जी हौस आणि चैन करायची वृत्ती जी आहे, खाण्यापिण्यातली, बोलण्यातली, फिरण्यातली, याला कुठंतरी आपण मर्यादा घालायला पाहिजे. एवढ्या घातल्या की आपल्याला शांतीचा आणि सुखाचा अनुभव येतो. कुणाच्याही घरात काही चालू असू दे, माझ्यासाठी हे पुरं आहे ना, पुरे झालं. माझं पोट भरलंय ना आज, मग दुसरे काय काय जेवा लागले ह्याच्याशी माझा काही संबंध आहे सांगा बघू? काहीच नाही. पोट भरायसाठीच सगळी जेवतात. त्यांची पण पोट भरायला म्हणजे जेवा लागल्यात. माझं पोट भरलं ना, त्यामुळं ठेवी आनंदे तैशीची राहावे हा शब्द प्रयोगामध्ये, तुकोबांच्या अभंगामध्ये खोल अर्थ आहे. अर्थ काढायला आम्हाला वेळ नाही. मात्र तुकोबाची गाथा वाचायला मला सवड नाही, ज्ञानेश्वरी वाचायला सवड नाही. पण 3 प्रकारचे पेपर मात्र रोज मी वाचतो मात्र, की ज्यामुळं रजोगुण वाढतो. पेपर वाचतो. टी व्हीवरली दृश्य पाहून माझा रजोगुण वाढतो. पण टी व्ही पाहायचा विसरत नाही, मालिका पाहायचं विसरत नाही. आपण किती वर्षे मालिका पाहिल्या तरी आपण आनंदाने सुखी होणार नाही. पण विचार केला तर आपण आनंदी किंवा सुखी होऊ शकतो. ह्यात सुख नाही हे जेव्हा त्या जीवाला कळेल तेव्हा जीव तिथून पाठीमागं येईल आणि पाठीमागं येऊन परतून पाठीमागे टाके आणि आपणचे आपण पा देखे अशी सुरुवात होईल. आणि देखत खेळ ओळखे ते तत्व मी. अरे ते सुख मीच आहे, आत्ता मला कळलं. मी सुखाला शोधायला बाहेर कुठे जात होतो. सुख नावाची गोष्ट बाहेर नाही, मीच सुख आहे, मी सुखरूप आहे. मानलं मी तर, नाही तर नाही मानलं तर. म्हणून काय होतं, जेव्हा ह्या बुद्धी अशा मोहाच्या दलदलीतून बाहेर पडते तेव्हाच खऱ्या अर्थानं पाठीमागल्या गोष्टी, भूतकाळ आणि भविष्यकाळाबद्दलच्या चिंता त्याच्या विरून जातात. मी माझं दुःख भूतकाळातल्या चिंतनामुळं ओढवून घेतो आणि भविष्यकाळातल्या चिंता मला सतावत राहतात. असं होईल तसं होईल, काहीच होत नाही बरं का. कल्पनेनं नुसतं असं होईल तसं होईल. बरं जे होणार आहे ते का आज बसून उद्याच दुरुस्त करू शकतो का आपण? जी गोष्ट उद्या होणार आहे ती आज मी दुरुस्त करू शकतो का? नाही. आणि जी गोष्ट काल घडून गेली ती घडलेली गोष्ट तरी मी कशी दुरुस्त करणार? काल एका ठिकाणी ॲक्सिडेंट झाला ना, आत्ता मी त्याच्याबद्दल जर विचार करायला लागलो तर ती ॲक्सिडेंटची परत रिव्हर्स ॲक्शन होईल काय? म्हणजे परत ॲक्सिडेंट झालेली, परत ती गाडी व्यवस्थित होईल, परत ज्यांना ते लागलेलं आहे, जखमी झाले ते अगदी सगळ्या त्यांच्या जखमा एकदम बऱ्या होतील, असं होत नाही. म्हणून भूतकाळाला दुरुस्त करायला जायचं नाही, त्यात दुरुस्ती शक्य नाही. आणि भविष्यकाळ हातात नाही, जे हातात नाही त्याची दुरुस्ती कशी होणार? नाही होणार. आणि जे हातात नाही गेलेलं आहे त्याची दुरुस्ती होणार नाही. दुरुस्ती करायसाठी एकमेव मीच आहे समोर आत्ता, माझा वर्तमान काळ आहे. आणि त्या वर्तमान काळातच मी दुरुस्ती करू शकतो विचारानं. हे असं आहे असं एकदा समजून घेतलं पाहिजे. ही समजुतीची भाषा आपल्याकडे आली ना तर या मोहाच्या चिखलातून, दुसऱ्या अध्यायामध्ये आपण बघितले ना, यदा ते मोहकलिनम बुद्धीर्व्यतितरिष्यति तदा गंताशी निर्वेदम श्रोतव्यश्च श्रुतश्च. काय वर्णन केले बघा. जे ऐकलंस आत्तापर्यंत, जे भोगलंस आणि जे भोगायचं आहे ते, त्या सगळ्याबद्दल तुझ्याकडं वैराग्य प्राप्त होईल. आणि त्यामुळं तुला खऱ्या सुखाची, म्हणजे जे चित्त लया जाते ना, चित्त विरून जाणार आहे ते त्याच वेळी जातं आणि ते चैतन्याशी एकरूप होतं आणि तो ऐसा तै होशी, या मोहाते या सांडेशी. मग काय होईल? काय सुखाची प्राप्ती तुला होईल. काय ओवे आहे तर जरा बघा द्या. यदा ती मोहकलिनम, दुसऱ्या अध्यायातील मला वाटते श्लोक आहे, 55 नंबरचा श्लोक आहे. आणि त्यावर असणाऱ्या त्या अर्जुना तो ऐसा तै होशी, त्या मोहाते या सांडेशी. जर तू या मोहाला टाकलंस तर तुझं चित्त आपोआप चैतन्यात लीन होईल. मोहाते या सांडेशी. मग काय होईल? 55 नंबरच्या श्लोकवरच्या त्या ओव्या आहेत. तर तुम्हाला यदा 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 ते मोहकलिनम बुद्धीर्व्यतितरिष्यति, अशा श्लोकावरच्या त्या ओव्यात मला वाटते 52 नंबरचा श्लोक असेल करायचा. अर्जुन ऐसा ते होशी, त्या मोहाते या सांडेशी वैराग्य मानसी संचय. मग ते निष्कलंक गहन उपजेल आत्मज्ञान, जेणे निचाळे होईल मन अपयशे तुझे. मग आणि काय स्मरावे आणि काय जाणावे.
मागील ते स्मरावे ही अर्जुना आगवे पारुशेल. तुला काहीच वाटणार नाही, मागचं काहीतरी जाणून घ्यावं, पुढचं काहीतरी आठवावं, याच्याबद्दल चिंता राहणार नाही. आणि ते निष्कलंक आणि गंभीर असलेले तत्वज्ञान, आत्मज्ञानाची प्राप्ती तुला होईल. पण अर्जुना कधी? या संसाराबद्दल असणारा मोह जो आहे तो तुला गुंतून टाकतो. समस्त सगळ्या नातलं गाणं तू माझी म्हणतोस. अरे पण ही ह्या जन्मातली माझी आहेस, मागच्या जन्मामध्ये तू कुणाचा होतास हे समजून घे. तू सगळी माझी म्हणतोस, पण तू कुणाचा आहेस हे तरी अगोदर ओळखून घे. तुला कोण तुझं म्हणतंय? तू सगळ्यांना माझं म्हणतो. तुला कोण तुझं म्हणतंय का? नाही म्हणत. घरातला फ्रीज, वॉशिंग मशीन म्हणतंय तू माझा मालक आहेस? नाही म्हणत. मी म्हणतोय ह्या वॉशिंग मशीनचा मालक मी आहे. मी म्हणतोय ह्या प्लॉटचा मालक मी आहे. प्लॉट कधी मला म्हणतोय हा माझा मालक आला बघा, नमस्कार मालक? नाही काही करत, विचारत सुद्धा नाही मला. मी का त्यांना माझी म्हणतोय काही समजत नाही मला. जर ती मला माझा मानत नसतील तर. पण मी ती चूक करतो. अर्जुनानं तीच चूक केली. आणि सगळे जे द्रोणाचार्य होते किंवा भीष्माचार्य होते, कृपाचार्य होते, हे माझे गुरु आहेत, माझे पितामह आहेत, माझ्या रक्ताचे आहेत. अरे पण तुझं कर्तव्य तू टाकलंस. ते का उभारलेत मग युद्धाला? तुला का त्यांनी तुझा शिष्य नातू समजला नाही? तुझ्यावरती बाण सोडायला जर तयार असतील तर तू तुझं कर्तव्य कर ना. तू न्यायाच्या बाजूने लढतोस, धर्माच्या बाजूने लढतोस. मग धर्माच्या बाजूने लढत असेल तर हा मोह तुला काढून टाकावा लागेल. जेव्हा आप्तस्वकीयाबद्दलचा मोह मरताना सुद्धा सोडत नाही बरं काय. आपले जे स्वकीय जे असतात ना, त्यांचं कसं होईल, ह्यांचं कसं होईल, अशा चिंतनामध्येच तो बिचारा देह टाकत असतो. ही वृत्ती अगोदर टाकून द्यावी. माझं इथं काही नाही. भुलला आहेस काही? कशाला बाबा भुललास? तुझं इथं काही नाही. तुझं सगळं नाव सुद्धा इथलं फुकटचं आहे तुझं. त्यामुळे तू इथं विचार करू नकोस. नाव सुद्धा तुझं काही दिवसानंतर विचार जाणार आहे. आपण म्हणतोय ना 12 दिवसानंतर नाव ठेवतात आणि 12 दिवस घालतात आणि विसरून जातात. सगळीकडे चालू आहे. आम्ही तेच करतोय, आमचं तेच होणार आहे. मग हे जर होणार आहे ना, 12 दिवसाचाच मी आहे ना नुसता. सुरुवातीचे 12 दिवस, शेवटचे 12 दिवस हे माझ्या आठवणीतले क्षण आहेत. नंतर माझ्या फोटोला सुद्धा हार घालताना भांडणं होतील. माझं श्राद्ध घालताना, पैसे काढताना दोन्ही भावामध्ये रस्सीखेच लागेल. तू एवढं आणि मी एवढं का काढावं म्हणून. मग ह्यासाठीच ते सगळं उभारून ठेवलंस काय? आणि त्यांना माझं माझं म्हणतोस का? हा मुद्दा जेव्हा तू लक्षात घेशील ना, तेव्हा तू या असलेल्या या दलदलीतून बाहेर पडशील. ही दलदल म्हणून ते चित्त लया जाये आणि चैतन्याची आगवे होये, आयशी प्राप्ती सुखोपाय आहे. अरे सुखानं सुखरूप होशील तू. सुखे सुखरूपा घडी जे माझी या अंगा. माऊलींची उभीच आहे. उनिया पुरियाचे काही उरो नेदिया पुल्या ठाई. सुखे आणि काय ती ओवी जरा चुकली माझी. उनिया पुरियाचे काही उरो नेदी स्वजाती करून ही जीवित वापले आणि सुखे सुखरूपा घडीजे माझिया अंगा. अशी एक ओवी आहे. आता मला तिच्या अगोदरचा तुकडा आठवत नाही. आठवला तर बोलू आपण नंतर कधी येईल त्यावेळी. कसा येतो? सुखे सुखरूपा घडीजे माझी अंगा. मी सुखरूप आहेस, तू पण सुखरूप आहे. येऊया आणि आपण एकत्र येऊया ना, आणि खऱ्या सुखाचा अनुभव तू घेशील. मी सुखरूपच, मी सुखाचा कंदच आहे. आनंद रूप आहे परमात्मा. देव आनंद रूप आहे. पण देवाशी मिठी मारायला कोण जातोय सांगा ना? आत्मस्वरूपाशी. देवाशी म्हणजे कुणाशी? आता काय आहे त्या देवळातल्या मूर्तीशी जाऊन मिठी मारून बसायचं आहे काय? नाही. देव आहेच कुठं मिठी मारायला? मिठी मारायला मीच उपलब्ध आहे. मलाच मिठी मारायची आहे. दुसऱ्यांना मिठ्या मारताना जो त्रास होतो त्या त्रासाचाच खरा दुःखाला कारणीभूत होत असतं. म्हणून चित्त लयाला गेलं, जे अंतःकरण असतं ते शांत झालं. रजोगुण गेला की ते शांत होतं. शांत झालेलं शांत असलेल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होतं. आणि मग काय होतं? आयशी प्राप्ती सुखोपाये आहे ने. सुखकार उपायानंच ही आत्मप्राप्ती होते असं माऊली बोलतात. फार सुंदर विचार सांगितलेला आहे. आपणही याच्यावरती आणि चिंतन करावं. 27 नंबरच्या श्लोकावरती. 28 नंबरचा श्लोक आपण आता बघतोय. युज्यनैवं सदात्मानं योगी विगत कल्मषः. मग अशी तेच कल्मष सांगितलं होतं, परत सांगितलं बघा. विगत कल्मषः सुखेन ब्रह्मस्पर्शन अत्यंतम सुखम अश्नुते. अत्यंतिक सुखाची प्राप्ती त्याला होते आणि ब्रह्माचा स्पर्श होतो.
म्हणजे इथं वर्णन केलंय सर्व काळ युज्यनेवम सदात्मानम, त्या आत्मस्वरूपाशी सदा म्हणजे सर्व काळ पूर्ण 24 तास आपण त्याची संगत सोडता कामा नये. दुःख नको ना, तर सुखी जे आहे त्या सुखाची संगत करावी लागेल, तरच मला दुःखाचा अनुभव येणार नाही. मी प्रपंचातील घटनेशी, वस्तूशी आणि माणसांशी संगत करतो आणि ती आहे दुःखरूप. मग त्यांच्याकडून ऐकलेलं, त्यांचं पाहिलेलं, त्यांच्याकडलं अनुभवलेलं दुःखरूपच असणार आहे. तसं मी करतो. इथं म्हणतात युज्यनैवम, युज म्हणजे जोडणे, युज्यनैवम सदात्मानम योगी विगत कल्मषा, सर्व काळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करणारा, चित्त स्थिर करणारा योगी जो आहे तो विगत कल्मषा, पुण्य पाप रहित होऊन जातो. इथं म्हणतात धर्म अधर्म रहित होऊन जातो. परमपूज्य शंकर महाराजांनी, खंदारकरांनी त्याचा अर्थ धर्म अधर्म रहित होतो. विगत कल्मषा, विगत म्हणजे जाणे, विगत स्पृहा असं शब्द काय अगोदर वापरलंय, शब्द गेलेले आहेत बघा. विगत शब्दाचा अर्थ विग, वैरागी त्यातूनच निघालेला शब्द आहे. विगत म्हणजे जाणे, नाहीशी होणं, नष्ट होणं. विगत कल्मष म्हणजे पापवृत्ती जी आहे ती नष्ट झालेली. तो योगी जो असतो तो सहजपणाने, सुखेनं, सहजपणानं, अनायसेनं ब्रह्मस्वरूप अशा सुखाला प्राप्त होतो. तो कुणाला प्राप्त होतो? तर सुखेन ब्रह्मसंस्पर्शम अत्यंतम सुखम अश्नुते, त्याला सुखाला प्राप्त होतो. सुखम अश्नुते म्हणजे सुखाला प्राप्त होतो. सुखेनं म्हणजे सहजपणानं, अनायसेनं, सहजपणानं सुखाला प्राप्त होतो. कारण तेच तेवढं सहज आणि सरळ आहे. सरळ आणि सहज कोण असेल तर ब्रह्मस्वरूपच आहे, देवच तेवढा. बाकी सगळी वाकडे तिकडेच आहेत. प्रत्येकांचं काही नाही काहीतरी बिघडलेलंच असतं. सरळ जर बघायला गेलं तर भगवंतच आहे. पण यासाठी काय करावं? सदा त्याच्याशी जोडून घ्यावं. सर्व काळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तो योगी चित्ताला आपल्या स्थिर करणारा जो असतो तो निष्पाप होतो. पापरहित होऊन निरतिशय असलेल्या अत्यंतिक सुखाला प्राप्त होतो. ते सुख कसं आहे? अत्यंतिक का म्हणलं तर देश काळ वस्तू रहित ते सुख आहे. त्याला देशाचं बंधन नाही, म्हणजे ठिकाणाचं बंधन नाही. देश म्हणजे ठिकाण, काळ म्हणजे काळ, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ याचं बंधन नाही, सदा असतं ते. आणि वस्तू म्हणजे ह्याच वस्तूत आहे असं नाही, ते सगळीकडे आहे. तर वस्तूचं बंधन नाही, देशाचं बंधन नाही, कालाची मर्यादा नाही, असं ते अत्यंतिक निरतिशय सुखाला तो योगी प्राप्त होतो. कधी सांगा? ज्यानं युज्यनैवम सदा आत्मानम, ज्यानं सर्व काळ आत्म्याशी स्वतःला जोडून घेतलं आणि ज्याच्या सगळ्या पापवासना ज्या आहेत, पाप करायची वृत्ती जी आहे ती निघून गेलेली आहे, तो सहजपणाने ब्रह्माशी, ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होऊन ब्रह्म जसं आनंदमय आहे त्या आनंदाचा उपभोग घेण्याच्या पात्रतेचा होतो. ज्ञानयोगामध्ये प्रविष्ट करतो. त्यामुळं हे देशकाळ वस्तूरहित असलेलं सुख जे आहे त्या सुखाचा अनुभव आपल्याला पण येऊ शकतो. ही साधनेच्या सगळ्या बैठका द्यायला चालू केलं आहे भगवद्गीतेनं, म्हणून आपण त्या दृष्टीनं विचार केला पाहिजे. इथं वर्णन तसंच केलेलं आहे. त्यामुळे याच्यावरती एक 3 ओव्या 4 ओव्या माऊलींनी मांडलेल्या आहेत. त्यातली पहिली ओवी 387 नंबरची. बरेच वेळा जर आपण ज्ञानेश्वरी घेऊन जर हे ऐकायला बसत असाल, तीही अर्थाची ज्ञानेश्वरी, ती कुणाची असू दे, साखरी महाराजांची असू दे, गुढार्थ भावदीपिका जी आहे ती बाबा महाराज पंडितांची आहे, मामा दांडेकरांची ज्ञानेश्वरी आहे, साखरे महाराजांची आहे, परमपूज्य आपण जी बऱ्याच वेळा वापरतो जे संदर्भ आहे ते परमपूज्य खंदारकर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये असतात. अशा अनेक जणांनी ज्ञानेश्वरी अर्थाच्या काढलेल्या आहेत. आपण जर हे प्रवचन ऐकत असताना जर ज्ञानेश्वरी समोर ठेवली तर आपल्याला कळायला सोपं जाईल. त्यामुळं एक म्हणजे विनंती आपल्याला आहे की जर असं करत असाल तर लवकर कळेल. आता जर आपण बाहेर जाता जाता कधी ऐकत असू आपण तर तो कदाचित मुद्दा आहे, पण घरी येऊन ओव्या बघाव्यात. आत्ता मी 387 नंबरची ओवी घेतलेली आहे. या सोपी या योगस्थिती उकल देखी लागा बहुती संकल्पाची या संपत्ती रुसून या. आत्ताने बरोबर एक मेघ मारले बघा.
संसाराच्या संपत्तीवर जो रुसला, संकल्पाच्या संपत्तीवर, संकल्पाची संपत्ती म्हणजे संसार, संकल्पाच्या संपत्तीवर जो रुसलेला आहे ना, साधकाने काय करावं तर विषय वासना रूप संपत्ती जी आहे त्या संपत्तीवर रुसून त्याचा त्याग करून सोप्या मार्गाने या आत्मप्राप्तीचा उलगडा करता येतो. आत्मज्ञान काय आहे याचा उलगडा होईल आपल्याला. आणि त्यासाठी सोपा मार्ग कोणता? संकल्पाची या संपत्ती रुसून या सोपी या योगस्थिती. सोपी म्हणजे सहज सोपी असणारी योगनिष्ठा. त्यानं उकल देखील गा बहुती, बऱ्याच जणांनी तो काय केलेला आहे याची उकल केलेली आहे. आणि उकल करून आत्मप्राप्तीचा उलगडा, आत्मज्ञानाचा उलगडा करून घेतलेला आहे. म्हणून संकल्पातून प्राप्त होणाऱ्या विषया सुखाकडे आणि संकल्पातून निर्माण होणाऱ्या म्हणजे विषय सुखातून निर्माण होणाऱ्या ऐश्वर्याकडे ज्यानं पाठ फिरवली, ज्याचा संसाराकडे पाठ आहे ना, त्याचा पुढा नेहमीच भगवंताकडे राहतो. आमचे सतत भगवंताकडे पाठ आहे आणि पाठ करूनच मी पाया पडतो. कारण मला माझा प्रिय काय असेल तर माझा प्रपंच, माझ्या कुटुंबातली माणसं, माझी धनदौलत, माझी मान प्रतिष्ठा, याच मला प्रिय आहेत. मला हे प्रिय आहे म्हणून ते मला दिसेनासं झालं, त्याचं सुख भोगताच येणार. आणि त्याचं सुख भोगता येत नसल्यामुळं विषय सुखातल्या हे पडकी सुख जी आहेत, अगदी तुटकी मुटकी सुख, ती भोगायसाठी मी आनंद मानतो. ती कशातून येतात? माऊली म्हणतात संकल्पातून येतात. संकल्प म्हणजे काय? मागच्या वेळेला याच्यावरती खूप बोलणं झालंय बरं काय संकल्पावर. आपले संकल्प कामनेत रूपांतरित होतात, म्हणजे विषयातून होतात. म्हणून काम, जो संकल्पाचा पुत्र काम मरावा असं जे आपण म्हणलं ना, पुत्र शोकाची वार्ता त्याला दिली पाहिजे. कुणाला? संकल्पाला. संकल्पाचा पुत्र कोण? इच्छा. तर त्या इच्छेला म्हणजे काम, त्या काम मेला अशी बातमी संकल्पाला दिली तर संकल्प शांत होतील, मन शांत होईल. बरोबर आहे. इथं म्हणतात संकल्पाच्या काय म्हणलेलं आहे? संकल्पाची या संपत्ती रुसून या. रुसायचं म्हणजे काय करायचं? तिकडे दुर्लक्ष करायचं नको. त्याची आवड बंद व्हायला पाहिजे. आणि त्याची आवड बंद झाली ते काय सोडायचं नाही, त्याची आवड फक्त बंद करायची आहे. मला जे आवडतोय ना प्रपंच, तो आवडायचा फक्त बंद करायचा आहे. सोडायची भाषा संतांनी कुठंच केलेली नाही. तुझी नोकरी आहे, तुझा व्यापार आहे, तुझी शेती आहे, तुझं आणखीन काय काम करतोस करत जा रे बाबा, निष्ठेनं करत जा. पण करताना लक्षात एक ठेव, त्याची आवड उत्पन्न होऊ देऊ नकोस. आवडीमध्ये मोह निर्माण होईल, मोहातून त्या गर्तेत तू अडकशील आणि सोडताना, देह सोडताना तुला त्रास होईल त्याचा. म्हणून तुझी झोप जाते, सारखा तोच विचार असतो ना. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे की संकल्पातून प्राप्त होणारी जी विषय सुख आहेत, कामनिक सुख आपण ज्याला म्हणतो, त्याच्याकडे किंवा त्याच्यातून मिळणारं जे ऐश्वर आहे, वैभव आहे, त्या वैभवाकडे पाठ करणारी माणसं सुखरूप झाली. तुकोबा, ज्ञानेश्वर माऊली, नामदेव महाराज, नाथ महाराज, समर्थ रामदास सुखी झाले. का? संसाराकडे पाठ केली म्हणून. परमपूज्य काका संसाराकडे पाठ केली म्हणून सुखरूपतेचा अनुभव घेतात. आम्ही संसाराकडे पाठ नाही, माझा पुढा सगळा प्रपंचाकडे आहे आणि पाठ कुणाकडे आहे? देवाकडे. मग देव काय आशीर्वाद देईल काय त्या पाठीकडल्या बाजूनं? नाही देणार. म्हणून म्हणते नाही काय, ह्या सोप्या मार्गानं आत्मप्राप्ती प्राप्त केली आणि त्यांनी विश्वाचं रहस्य उलगडलेलं आहे. इथं म्हणतात उकल देखीला गा बहुती. बहुती म्हणजे बऱ्याच जणांनी त्याची उकल केलेली आहे आणि आत्मज्ञानाचा मार्ग शोधून काढलेला आहे. तो केव्हा प्राप्त होतो? संकल्पाकडे, विषय सुखाकडे, ऐश्वर्याकडे पाठ केल्यामुळं त्यानं विश्वाचं रहस्य उलगडलेलं आहे. असा सोपा अर्थ त्या ओवीचा आहे. हा अर्थ आहे त्याचा. संकल्पाकडे म्हणजे विषय सुखाकडे. विषयजनित सुखे सौख्य होणार नाही, प्रसिद्ध श्लोक मनाचा आहे. त्यातला विचार सांगितलेला आहे. विषयातून निर्माण होणारी सुख ही आपल्याला त्या सौख्य प्राप्त करून देत नाहीत. म्हणून विषय सुखाकडे ज्यानं पाठ फिरवली, पाठ केली, त्यालाच हा आत्मज्ञानाचा मार्ग सापडतो. ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणून विषय सुखाकडे पाठ केल्याशिवाय त्याचं गुपित सुद्धा कळणार नाही. आम्हाला का कळत नाही शास्त्र? विषय सुखाची आवड आहे. विषय विषाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू.
कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. आपल्याला बऱ्यापैकी जणांना रोज ज्ञानेश्वरी ऐकणाऱ्यांना ही ओवी सुद्धा पाठ झाली असेल, कारण 100 वेळा ही ओवी तोंडातून गेली असेल, आपण ऐकली असेल. का? पुन्हा पुन्हा त्या ओवीचा अर्थच तसा आहे की तो लागू पडतोय आम्हाला. विषय विषयाचा परिपाडू. ज्यानं विषय सुखाकडे पाठ केली आणि केली नाही त्याला ह्याचा उलगडाच होणार नाही. या आत्मज्ञानामधला काय आनंद आहे, काहीच करणार नाही. त्यामुळे विषय सत्य वाटतात तोपर्यंत संकल्प राहतातच. हे सुख खरं वाटतं प्रपंचातलं, पण खरं नाही. ह्याला किती म्हणून त्याची कसोट्या द्याव्यात, किती म्हणून प्रमाणं द्यावीत. संतांनी कितीतरी प्रमाणं दिली तरी आपल्याला त्याचं पटत नाही. बरं, प्रमाण द्यायला काय गरज आहे? समोरच्याचं बघतो, माझंही बघतो. मी जे विषय सुख प्राप्त केलं, एखादं खाण्यातलं सुख आहे, एखादा पदार्थ मला आवडतोय, विषयातलं सुख बघा, हे जिभेचं सुख आहे. रस विषय. हा रस मी कुठला तरी बासुंदी खाली काय तृप्त झालो काय बघा, आता टाकायची नाही. पण विषयात तो बासुंदी खाल्याशिवाय मी अस्वस्थच होतो. ही बाब दुःखाला कारण आहे. म्हणून संकल्पाकडे पाठ करणं, संकल्पावरती रुसणं, याला म्हणतात मी त्याच्याशिवाय जगतच नाही, ही भावना काढून टाकली पाहिजे. जगू शकतोय मी. समजा मी अस्वस्थ होतो, एखादं व्यसन असते ना, ते व्यसन असणारी माणसं आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी, माऊलींची तुम्ही मागच्या अध्यायातले आपण याच अध्यायात मला वाटतं येऊन गेलेली आहे. आवडी आणि लाजते, लाजतच नाही. आवड असली तर लाज वाटत नाही, व्यसन असलं तर त्याचा कंटाळा येत नाही. पिशी आणि न भुलवी असे होई काही. एखादा भुताटकी आहे आणि ते भुलवत नाही, असं कधी झालं तर काय? त्याला भुताटकी म्हणले काम करू झाला माऊलीने. हे भिलवतातच आपल्याला. विषयांना हे विषयांचं व्यसन म्हटलेलं आहे. हे विषयाचं व्यसन कधी आपल्याला त्रास वाटत नाही त्याचा. म्हणून इथं म्हणलेलं आहे विषय सत्य वाटतात तोपर्यंत संकल्प राहतात. म्हणून सत्यत्व, प्रपंच सत्य या बुद्धीचा त्याग करावा. ही समोर दिसणारी माझी माणसं खरी आहे, माझं शरीर खरं आहे, माझी प्रॉपर्टी खरी आहे नाही. खरी असती तर ती कालही पाहिजे होती, आजही असायला पाहिजे आणि उद्याही असायला पाहिजे. ह्यात लागू करून बघा, कुठले लागू पडते. मीच नव्हतो का माझ्या जन्मापूर्वी, आता मी आहे आणि उद्या मी नसणार आहे. मग मला कसं लागू पडेल? सत्याची व्याख्या केलेली आहे. जे 3 काळामध्ये असतं त्याला सत्य म्हणतात. मी 3 काळामध्ये नसतो. माझी जमीन, भूमी, धन 3 काळामध्ये राहत नाही, कारण त्याची निर्मिती असते. जे निर्माण होतं ते संपून जातं. ज्याला मॅन्युफॅक्चर डेट असते त्याला एक्सपायरी डेट असते. ज्याला प्रोडक्शन असते आणि एक्सपायरी असतं, त्याच्याबद्दल सत्यता मधली कशाला समजून घ्यायची? म्हणून त्याला मिथ्या समजायचं. जोपर्यंत या सत्यत्व बुद्धीचा प्रपंचाच्या बाबतीतला किंवा मिथ्यात्वाचा निश्चय होत नाही तोपर्यंत आपल्याला संकल्प खरेच वाटतात, विषय सुख खरी वाटतात. मग त्यासाठी साधना सांगितलेली आहे, शास्त्रानं साधना सांगितलेली आहे बरं काय. तत्कथनम तत्चिंतनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. त्याचं चिंतन करा, देवाचं भगवंताचं चिंतन करा, नामाचं चिंतन करा. तत्चिंतनम तत्कथनम, तेच बोला, बोलताना तेच बोला, विचार करताना तोच करा आणि तोच दुसऱ्यांना. अन्योन्यम तत्प्रबोधनम, इतरांना प्रबोधन करताना तेच करा. म्हणजे ते दृढ होईल. कोणतं? हे खरं नाही प्रपंचाचं सुख, असंच बोलायचं. मग खरं काय? देव तेवढा खरा, येर तो वावगा पसारा. तुका म्हणे विठ्ठलची खरा, येर वावगा पसारा, इतर पसारा वावगा आहे. एकदा दृढ झालं तरच संकल्पावर रुसण्याची प्रोसेस सुरू होते. अजून याचं चिंतन आपण पुढे बघणार आहोत. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.